लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. स्वच्छतेचे जनक संत गाडगे महाराज यांची 150वी जयंती लातूरमध्ये उत्साहात साजरी. संत गाडगेबाबा चौकात स्वच्छता अभियान, नगरसेवक उद्धव तेलंग यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पांजली. महाराष्ट्राचे थोर समाज प्रबोधक व स्वच्छतेचे जनक म्हणून ओळखले जाणारे संत गाडगे महाराज यांची 150वी जयंती आज लातूर शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संत गाडगेबाबा महाराज चौक, महात्मा बसवेश्वर चौकाच्या पुढील रिंग रोड परिसरात येथे सर्व नागरिकांच्या वतीने स्वच्छता अभियान राबवून जयंती साजरी करण्यात आली. संत गाडगेबाबा महाराज हे महाराष्ट्राच्या मातीत समाज प्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन आणि स्वच्छतेचा संदेश देणारे महान संत होते. स्वच्छ भारत अभियान हे त्यांच्या विचारांचा खरा विस्तार असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. त्यांच्या जयंतीनिमित्त चौक परिसराची साफसफाई करून समाजाला स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महानगरपालिकेचे नूतन नगरसेवक माननीय उद्धव तेलंग यांच्या शुभ हस्ते संत गाडगेबाबांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दीपक गंगणे, कॉम्रेड राजकुमार भोसले, हातीमभाई शेख, कावेरी विभूते, प्राध्यापक गिरधर तेलंगे, गणेश कवठाळे, विवेकानंद चिंचोले, शिवराज मंडोळे, संतोष केंद्रे, ज्ञानदेव तेलंगे, नरसिंग राऊत, किशोर बरगाले, सर धोंडीराम तेलंगे, शुभम चिंचोले आदी मान्यवर उपस्थित होते. भारतीय मजदूर युनियनचे संस्थापक अध्यक्ष कॉम्रेड राजकुमार भोसले यांनी आपल्या मनोगतात संत गाडगेबाबांच्या जीवनकार्याचा आढावा घेत समाज प्रबोधनाचे महत्त्व अधोरेखित केले. दीपक गंगणे यांनी जयंती सोहळ्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल आभार मानले. सामाजिक कार्यकर्ते तथा रिपब्लिकन वार्ता शहर प्रतिनिधी हातीम शेख यांनी भारत देश हा भक्तांचा देश असून महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे असे सांगत संत गाडगेबाबांच्या कार्याचे कौतुक केले. भविष्यात लहान मुलामुलींसमोर अशा महापुरुषांचे कार्यक्रम आयोजित व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे वार्तांकन रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र शहर प्रतिनिधी हातीम शेख यांनी केले असून कॅमेरामन हर्ष गिलचे यांनी छायाचित्रण केले. तेव्हा अनुदानाने संत गाडगे महाराज बाबासाहेबांना भेट झाली आणि मग तिथं म्हणाले, बाबासाहेब तुम्ही धर्म बदलणार आहात, परंतु धर्म बदलत असताना आपल्या मातीतला धर्म स्वीकारा. आणि केवळ इतका वाक्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतामधला बौद्ध धर्म बाबासाहेबांनी स्वीकारला. त्याचं सर्वस्वी जर तुम्हाला योगदान जात असेल एवढे उंचीचा माणूस, पण त्या उंचीच्या माणसाला कळतं की संत गाडगे महाराजांमध्ये काय आहे, यांनी काय त्याग केलंय समाजासाठी, यांनी या देशासाठी काय केलंय. एवढा मोठा त्याग फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला या देशामध्ये कळलाय सुरुवातीला. आणि फक्त संत गाडगे महाराजांच्या एका शब्दाखातर वगैरे त्यांनी या मातीतला धर्म स्वीकारला, तो म्हणजे बौद्ध धर्म. म्हणून या निमित्तानं एक योग आला, बरं झालं. आणि एका कामासाठी दुसरे गेलो सरांनी ते यात्रेच्या संदर्भामध्ये आम्हाला ते लाटायला लागले, ते वगैरे लुटायला लागले, तर ते प्रवेश फी वगैरे करू नये म्हणून आम्ही SP साहेबाकडे आम्ही तिकडे गेलो होतो. मग दीपक गंगणे साहेबांचं म्हणाले की बा एक असं कार्यक्रम आपण जाऊया. मग तर जाऊयाच ना, म्हणजे मी तर माझं भाग्य समजेल. दिवसभर आम्ही फिरलो वगैरे, शेवट वगैरे महाराजांच्या जयंतीमध्ये इथं मला बोलता आलं, इथं येता आलं, तुमच्यामध्ये येत आलं. तर आता केवळ तुम्ही म्हणताय गेल्यासर किंवा छोटा समाज आहे, नक्की आहे, पण समाजाने आता मिसळायची शिका, इतर समाजाला सोबत घ्यायचं. बघा आता ज्या अर्थी इथं आपण कोटक किंवा चौकाला नामकरण झाले, दीपक साहेब म्हणल्यासारखं वगैरे या ठिकाणी पुतळा उभारण्यासाठी म्हणेल तेवढी ताकद आपण विविध संघटनांच्या माध्यमातून तयार करूया. आणि मी सांगेन, या निमित्तानं सांगेन, ऑलरेडी तिथं आपले हक्काचे नगरसेवक आहेत, त्या नगरपालिकेमध्ये त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकासोबत एक ठराव घ्यावा. नगरपालिका ठराव घेण्यासाठी जर काही आता आहे, थोडं जातीचं गणित आहे वगैरे, थोडं पक्षाचं गणित आहे, ते थोडंसं वाईट वाटेल, परंतु त्यांना या उंचीच्या माणसाचा पुतळा या ठिकाणी नसावा किंवा विरोध करायला एवढे कुणी माईकाला वगैरे पैदा म्हणून तेलंग साहेब तुम्हाला विरोध कुणीच करणार नाही. मनात जरी असेल विरोध करावा, पण त्याची कुवत नाही वगैरे विरोध करायची. त्यांना ना कसंही करेना, पण जप तर बसेल. आणि म्हणून तुमचे 22 बाकी बौद्ध समाजामध्ये 3-4 आहेत असे, आणि बाकीच्या वगैरे संख्यांकामध्ये अल्पसंख्यामध्ये काही आहेत, ओबीसीमध्ये काही आहेत, ते महाराजाबद्दल अत्यंत प्रेम देणारे लोक आहेत, योगदान देणारे लोक आहेत, ते तुमच्या पाठीशी खंबीरपणानं राहणार आहेत. तुम्ही फक्त तिथे निवेदन द्या,
तुम्हाला काही मर्यादा आहेत, पक्षाच्या मर्यादा आहेत, तुमच्या नगरसेवक पदाच्या मर्यादा आहेत. तुम्ही फक्त निवेदन देऊन सभागृहामध्ये बोलू शकताय, परंतु तुम्हाला पाठबळ देण्याचं काम आम्ही टोटल समाज आणि विविध संघटना आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणा आहोत. ज्या दिवशी तुम्ही निवेदन द्याल आणि जर काही नाही होत असेल तर आम्हाला सांगा, महिला काँग्रेसला आम्हाला सांगा, आम्ही टोटल समाज घेऊन वगैरे आम्ही तुमच्या दारामध्ये आहोतच. आणि एखाद्या लढ्यांच्या विरोधामध्ये कुठलं शासन जाऊ शकत नाही. शासन आपल्यासाठी आहे. महापुरुषांचा गौरव झाला पाहिजे, महापुरुषांच्या विचाराचं चिंतन झालं पाहिजे. महापुरुषांच्या विचाराचं जोपर्यंत आपण गुणगान करणार नाही तेव्हा नवीन पिढीला कळणार नाही. आता बघा, म्हणजे काही काळाच्या नंतर वगैरे आता आपल्याला जयंती साजरी करावीशी वाटते. बघा आता आपले वय सगळ्यांचे आता होत आलेत. मग आता आपण सुरुवात केली तर हे गणित आपल्या लेकरांबाळापर्यंत पोहोचवलं पाहिजे. हा विचार लेकरांमध्ये रुजवायसाठी जर आता तुमची मोठी जबाबदारी. तुम्ही प्राध्यापक आहात, तुम्ही वैचारिक देश लोकांमध्ये पसरवाल तर समाजाच्या प्रती वगैरे तेलंग साहेब म्हणाले की मी समाजाच्या बाहेर होतो. आता त्याचे कारण वेगळे असतील. समाजाने कदाचित लक्ष बी केलं नसेल किंवा आपला माणूस कोण तिकीट देणार, कोण निवडून देणार, अशा पद्धतीची मनामध्ये असेल असतील. परंतु नशिबानं तुम्हाला संधी मिळाली आहे. मग समाजाने देऊया, पक्षाने देऊया, कोणी देऊ, तुम्हाला नशिबाने संधी दिली आहे. त्या संधीचं सोनं करणं या 5 वर्षामध्ये हे तुमच्या हातात. येणारी निवडणूक जी असणार आहे त्यावेळेस समाजामधला प्रत्येक छोट्यातला छोटा, गोऱ्या आणि वयस्करातला वयस्कर, एखादा वयस्कर माणूस आपला तुमच्या पाठीची खंबीरपणा राहून आणि पुढचे 5 वर्ष कसे भेटतील याच्यासाठी तो माणूस प्रयत्न करणार आहे. म्हणून तुम्ही 5 वर्षामध्ये महाराजांचा आशीर्वाद घ्या. पुढच्या 5 वर्षाचं नियोजन सांगायला तुम्ही परत हे करणं गरजेचं आहे. एवढं या ठिकाणी मला बोलवला. सन्मान दिला त्याबद्दल संत गाडगेबाबा यांची जयंती आहे. या जयंतीच्या निमित्ताने सर्व महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खरं तर मेरा भारत महान हे आम्ही भारत देशातले तर म्हणतो, पण विदेशातले लोक म्हणतात मेरा भारत महान. खरंच महान आहे, कारण या देशाला महान बनवण्यासाठी अशा महापुरुषांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्र हे महापुरुषांची भूमी आहे. जे संस्कार महाराष्ट्राला दिलेले आहेत अशा संस्कारामुळं आम्हाला काहीतरी जगण्याची एक संधी भेटलेली आहे. आज आम्हाला गिरधरजी तेलंग सर आणि नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय आमचे तेलंग सर, ज्यांनी करशील जे लोकांसाठी होईल जे तुझ्यासाठी, मानव सेवा ही ईश्वर सेवा, म्हणजे ज्यांच्या घरामध्ये अन्नधान्याला पैसे नाहीत त्यावेळेस त्याच्या घरामध्ये एखादा मोठा आजार येतो, त्यावेळेस त्याच्या डोक्यावर छप्पर उठून गेल्यासारखं तो विध्वस्त होतो. तशा प्रकरणामध्ये जर नाव लातूरमध्ये येत असेल तर आयुष्यमान योजना असेल किंवा MGP महात्मा फुले योजना असेल तर ते फक्त इतर आपला तेलंग सरांच्या माध्यमातून लातूरच्या नागरिकांना न्याय मिळतो. आरोग्यासाठी त्यांनी लातूर शहरासाठी जेवढं काम केलेलं आहे त्या कामाच्या आशीर्वादामुळं आज ते नवनिर्वाचित नगरसेवक झाले. आणि मित्रांनो, मी आज येथे संत गाडगेबाबा महाराज यांच्यासमोर सांगतो गिरधर तेलंग सर हे आता तेलंग सर हे कमीत कमी 25 वर्ष तर हे नगरसेवक राहणार आहे, परंतु भावी महापौर आहेत ते लातूरचे. काय त्यांच्या मनामध्ये काम करण्याची धमक आहे. आपण बघितलं असेल एक देशातला, एक महाराष्ट्रातला एक चांगला नेतृत्व करणारा अजित पवार असा आमचा नेता गेला. मनाला अजूनही आमचं दुःख आहे. तशा नेत्यापैकी आमच्या लातूरचं आरोग्यामध्ये जे आजारी आहेत, जे लोक परेशान आहेत, ज्यांना वारंवार त्यांच्या फक्त 2-3 कागदावर कागदपत्र घेऊन जाऊन त्यांना मंजुरी आणून त्याचं ऑपरेशन हे ते शेवट ऑपरेशन झाल्यावर सुद्धा पाठपुरावा करण्यासाठी तेलंग सरचं एवढं मोठं काम आहे. तर ते काल येणाऱ्या काळामध्ये भावी महापौर आहेत आणि आजच्या कार्यक्रमामध्ये गिरधर तेलंग सरांनी आम्हाला बोलवलं आणि आमचे आदरणीय राजकुमार भोसले साहेब, आमचे दीपकजी गंगणे साहेब,
आमची मॅडम कावेरी उभुते आणि इथे बसलेले सर्व आमचे ज्येष्ठ नागरिक, आमचे सर्व मित्र परिवार, या सर्वांना मी अशी शुभेच्छा देतो की अशा महामानवांचं, महापुरुषांचं आपण सातत्याने येणाऱ्या आपल्या लहान मुलाबाळांसमोर असे आपण कार्यक्रम केले पाहिजे, तरच त्यांना जी आपली जुनी संस्कृती आपल्याला माहिती आहे परंतु त्यांना माहिती नाही, हे करत राहावं एवढंच बोलतो मी. आपली जागा घेतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.